नमस्कार. आता अक्षय हा उपाशीपोटी असतो. उपाशीपोटी असलेल्या अक्षयला भूक लागलेली असते आणि अक्षय म्हणतो, आता काहीतरी खायला आणायला गेलं पाहिजे. आणि अक्षय खायला आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो. बाहेर गेलेला अक्षय खूप वेळ झाला तरी घरी आलेला नसतो. त्यामुळे काळजीत असलेली आरोही म्हणते, आता बाबाला शोधलं पाहिजे. आणि आरोही आता बाबा बाबा करत इकडे तिकडे रस्त्यावर अक्षयला शोधत असते. आता अक्षय हा इकडे खायला आणण्यासाठी आलेला असतो आणि उपाशीपोटी असल्यामुळे त्याला आता चक्कर येऊ लागते. आता अक्षयला चालणंसुद्धा अवघड झालेलं असतं. तर इकडे रमासुद्धा विचार करत असते, आता काय करायचं. आता रमा आणि अक्षय हे वेगवेगळे असतात. तर इकडे अक्षय हा चक्कर येण्याच्या स्थितीत असतो. आता आरोही ही अक्षयला शोधत असते. शोधत असणारी आरोही थोडा वेळ आणखी चालत असते आणि काही अंतर चालल्यानंतर आरोहीला दिसतं की अक्षय पुढे चालत आहे. आता आरोही मोठ्या मोठ्याने अक्षयला आवाज देत असते, बाबा बाबा थांबा, मी येते. आणि अक्षयचं काही लक्ष नसतं. अक्षयला चालणं अवघड झाल्यामुळे त्याचा तोल जात असतो. आरोहीच्या लक्षात येतं की अक्षयला काहीतरी त्रास होत आहे. आरोही मोठमोठ्याने ओरडत असते, पण अक्षयचं काही लक्ष नसतं, कारण अक्षयला चक्कर येत असते. तर इकडे रमा ही तुळशीच्या जवळ असते आणि तुळशीजवळ लावलेलं वृंदावनामध्ये जो दिवा लावलेला असतो तो आता फडफडू लागतो. आता रमा घाबरते आणि ती आता लगेच त्या दिव्याला हाताने कवच करते, कारण तो दिवा विझू नये म्हणून. इकडे रमा आता खूप चिंतेत पडली असते. रमा म्हणत असते, आता माझ्या आयुष्यात असं कोणतं मोठं संकट येणार आहे, कोणतं तरी संकट येणार आहे. देवा मला ताकद दे ह्या संकटातून बाहेर येण्यासाठी, असं रमा विनवणी करत असते. आणि इकडे अक्षय हा आता तोल जाऊन पडतो. त्याला चक्कर आल्यामुळे आता त्याला काहीच कळत नसतं. तर आरोही मोठमोठे ओरडत असते, बाबा उठ टेम्पो येतोय. पण अक्षयला काही आवाज जात नसतो. आरोही धावत असते आणि टेम्पोला इशारा करत असते, थांबा थांबा बाबा पडलेले आहेत, थांबा. पण टेम्पोवाला आता तिथनं भरधाव निघून गेलेला असतो. आता आरोही मोठमोठ्याने ओरडत असते. आता इकडे रमाला ही बातमी कळते की अक्षयला टेम्पोने ठोकर दिलेली आहे. आता रमा धावत येते आणि अक्षयला हॉस्पिटलला जमा करते आणि पोलिसांच्या मदतीने त्या टेम्पोला पकडते. आता पोलीस टेम्पोला पकडून खूप धुलाई करतात. त्यावेळी तो टेम्पोला म्हणतो, साहेब यामध्ये माझी काही चूक नाही. मला ह्या इरावती मॅडमनी सुपारी दिली होती आणि त्या सुपारीच्या पैशासाठी मीच त्या अक्षय साहेबांना उडवलं. आता हे ऐकल्यावर रमाला धक्का बसलेला असतो. रमा म्हणते, साहेब आत्ताच्या आत्ता त्या इरावती आत्याला अटक करा. आता पोलीस हे अक्षयच्या घरी आलेले असतात. ते इरावतीला आता फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतात. बघतात तर तिथे रमा असते. आता रमाला बघून इरावतीला मोठा धक्का बसलेला असतो. इरावतीला आता रमा म्हणते, तुझी हीच खरी जागा आहे आणि एक गोष्ट लक्षात घे, आता तुला इथनं बाहेर पडणं शक्यच नाही. आता इरावती मोठं टेन्शनला आलेली असते. पुढे काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.